दिल्लीमध्ये आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। या भेटीमध्ये शरद पवारांनी मोदींना महाराष्ट्राचं डाळिंब भेट दिलेली आहे। डाळिंब भेट देण्यामागे कारण काय, ही डाळिंब डिप्लोमसी नेमकी काय आहे, बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। सध्या राज्यातच नाही तर देशातही अधिवेशनाच्या निमित्तानं राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्यात। कालच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना भलतंच उधाण आलंय। मोदींच्या भेटीनंतर सुरू झालेल्या चर्चांवर शरद पवारांनी स्पष्टपणे उत्तर दिलं। नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान 98वं मराठी साहित्य संमेलन आहे। या संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतल्याचं पवारांनी सांगितलं। त्याचा उल्लेख महाराजांनी आता केला, पण माझी खात्री की देशाच्या राजधानीमध्ये होत आहे आणि त्यामुळे सर्व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या मराठीबद्दल आस्था असलेले घटक या ठिकाणी कटाक्षाने येतील। दिल्लीतल्या पवार मोदी भेटीची आणखी एका कारणाने चर्चा झाली, ती म्हणजे पवारांनी मोदींना भेट दिलेल्या डाळिंबामुळे। या भेटीमध्ये पवारांनी मोदींना महाराष्ट्राचे डाळिंब भेट दिले। सोबतच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनाही डाळिंबाची भेट देण्यात आली। पवारांसोबत सातारा आणि फलटणचे 2 डाळिंब उत्पादक शेतकरीही होते। या भेटीमध्ये डाळिंबाचे प्रश्न, डाळिंब शेतीतली आव्हानं आणि शासकीय मदत याबाबत चर्चा झाली। बागवानी के क्षेत्र में अच्छा काम किया था, वो उनको दिखाना था। बाकी पीछे 5 मिनट की मीटिंग। यावेळी वाटार निंबाळकर गावचे स्वप्नील दांडिले आणि चंद्रकांत अहिरेकर या 2 शेतकऱ्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली। 5 मिनिटं पंतप्रधानांची चर्चा केली। आम्ही शेतीचे मुद्दे मांडल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। स्वप्नात पण नसेल की इथपर्यंत जाईल किंवा असे भेटेल काय, पण हे सगळं पवार साहेबांना आम्हाला तिथपर्यंत नेल्यानंतर एवढी खुशी झाली की सांगायसारखी नाहीच। म्हणजे मार्केटिंगची व्यवस्था झाली पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, किंवा त्याच्यावरचे जे काही रोग आहेत त्याच्याविषयी थोडीशी चर्चा झाली। राजकारणातले चाणक्य शरद पवार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जेव्हा जेव्हा भेट होते त्यावेळी चर्चा तर होतेच। त्यातच सध्या राज्यात नवं सरकार स्थापन झालंय। पवारांच्या वाढदिवसाला अजित पवारांनी काकांची भेट घेतली होती आणि आता पवार मोदी भेट। ही भेट राजकीय नसल्याचं सांगण्यात येत असलं तरी चर्चेला वेग आलाय। डाळिंब डिप्लोमसीच्या मागे पुढची राजकीय गणितं आखली जात आहेत का, असा कयास देखील बांधला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, दिल्ली।